जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांपासून कमेंट होत्या आणि काही दर्शकांना उत्सुकता सुद्धा होती, ती म्हणजे कोकणवासियांचं लाडकं कुलदैवत असणाऱ्या भैरी भवानी मातेबद्दल. भैरी भवानीची अनेक असंख्य मंदिरे कोकण प्रांतामध्ये आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये संगमेश्वर असेल, दापोली असेल, चिपळूण असेल इत्यादी अनेक गावांमध्ये भैरी भवानीची स्थानं आणि उपस्थानं प्रसिद्ध आहे. परंतु ही भैरी भवानी जी आहे हिच्याबद्दल मूळ आख्यायिका अशी सुस्पष्टपणे कुठेही धार्मिक ग्रंथामध्ये दिलेली नाही किंवा व्यवस्थित त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन ऐकायला वाचायला मिळत नाही. मग काही प्रश्न जे सर्वसामान्य दर्शक आहेत, भाविक आहेत किंवा ज्यांना देवी देवतेबद्दल उत्सुकता आहे अशांच्या मनामध्ये निर्माण होतात ते कुठले, की नेमकी तुळजापूरची श्री तुळजाभवानी आणि कोकणातील भैरी भवानी ह्या दोन्ही देवता एकच आहे की वेगवेगळ्या, आणि नेमकी भैरी भवानीचा इतिहास काय आहे. तर आता आपण ह्या विषयाकडे जाऊया आणि यावर सविस्तर प्रकाश टाकूया. बऱ्याच दिवसांपासून माझं भैरी भवानीवरती संशोधन सुरू होतं, ते आजही सुरूच आहे. परंतु कुठेतरी ठोस आपण काहीतरी त्या ठिकाणी समोर मांडू शकू असे काही तथ्य माझ्या हाताशी लागले. काही धर्मशास्त्रीय गोष्टींचा, स्तोत्रांचा मी अभ्यास केला आणि आता कुठे मला असं वाटतंय की मी ह्या विषयावरती व्यवस्थित प्रकाश टाकू शकेल. म्हणून आज आपण हा भैरी भवानी म्हणजे काय हा व्हिडिओ बनवत आहोत. पुन्हा कधीतरी आपण एखाद्या व्हिडिओमध्ये भैरी भवानीची उपासना कशी करावी, तिचा मंत्र कुठला, तिचे कुलाचार आणि उपचार कसे करावे हे सुद्धा बघूया. सर्वात प्रथम आपण विषय प्रवेश करत आहोत. बघा, भैरी भवानी हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला शब्द म्हणजे भैरी, दुसरा शब्द म्हणजे भवानी. आता दोन कथा आहे भैरी भवानीच्या. त्यातील पहिली सुप्रसिद्ध कथा ती अशी की जो शंकराचा अवतार असणारा कालभैरव आहे यालाच त्या ठिकाणी भैरव म्हटल्या गेलं आणि या भैरवालाच त्या ठिकाणी भैरी सुद्धा म्हटल्या गेलं. म्हणजेच भैरी हा भैरव आहे. तर त्या ठिकाणी असणारी भवानी ही त्याची पत्नी जोगाई आहे, म्हणजेच जोगेश्वरी आहे. म्हणजेच काय तर भैरव आणि त्याची पत्नी जोगेश्वरी या दोघांनी जे अर्धनारी नटेश्वर स्वरूप एकत्र केलं ते म्हणजे भैरी भवानी. म्हणजे काय, जसं की शिव पार्वतीने त्या ठिकाणी अर्धनारी नटेश्वर हा अवतार धारण केला. अर्ध स्वरूप शंकराचं, अर्ध स्वरूप पार्वतीचं, अर्धा स्त्री आणि अर्धा पुरुष मिळून अर्धनारी नटेश्वर तयार झाला. तसंच या ठिकाणी भैरव आणि त्याची पत्नी जोगेश्वरी हे एकत्र येऊन त्यापासून जी मूळ एक देवता तयार झाली ती देवता म्हणजे असणारी त्या ठिकाणी भैरी भवानी. आणि मग असं सांगण्यात येतं की या भैरी भवानीच्या पूजनामध्ये आपल्याला भैरव आणि भवानी म्हणजेच जोगेश्वरी या दोघांचीही कृपा प्राप्त होते. त्यामुळे भैरी भवानी हे स्त्री आणि पुरुष, शिव आणि शक्ती यांचं एकत्रित स्वरूप आहे, मिश्रित स्वरूप आहे. आता ही एक थिअरी त्या ठिकाणी आपण समजावून घेतली. आता बघा, ही जी काही दैवत आहे कुठली, त्या ठिकाणी असणारा भैरव किंवा त्या ठिकाणी असणारी जोगेश्वरी यांचा सखोल संबंध हा श्री रेणुका देवीशी आहे. श्री रेणुका देवी हिचं मूळ स्थान हे महाराष्ट्रातील माहूर गडावरती आहे. माहूर गडावरती त्या ठिकाणी भैरव सुद्धा देवीचा कोतवाल म्हणून माहूर गडाच्या रक्षणासाठी आलेला आहे. तर भैरवाची पत्नी जोगाई हिने रेणुका मातेच्या पाठीमागच्या मंदिराचा कळस सांभाळलेला आहे. म्हणजे मंदिराची संरक्षण करते त्या ठिकाणी असणारी जोगेश्वरी, तर माहूर गडचं संरक्षण करता भैरव, हे दोघंही पती पत्नी म्हणजेच देवी देवता हे रेणुका मातेशी आपला संबंध दर्शवतात. आता हीच रेणुका माता ज्या वेळेला कोकणामध्ये एकविरा ह्या नावाने प्रसिद्ध झाली त्यावेळेला ह्याच भैरव आणि हीच जोगेश्वरी तिथे सुद्धा तिच्यासोबत संरक्षणासाठी गेले. म्हणजे काय, पाचही पांडव ज्या वेळेला त्या काळामध्ये फिरत होते, कोकण प्रांतामध्ये फिरत असताना ते लोणावळा डोंगरामध्ये गेले. लोणावळा डोंगरामध्ये जात असताना त्यांना त्या ठिकाणी साक्षात रेणुका मातेने दर्शन दिलं आणि रेणुका मातेने त्यांना विजयी होण्याचा आशीर्वाद सुद्धा दिला. आणि त्यासोबतच पांडवांनी देवीला एक इच्छा बोलून दाखवली की माते, तू आम्हाला जसा आशीर्वाद दिला तसं आम्हाला तुझी सेवा करण्याची संधी दे. तर असं म्हणतात, देवीने सांगितलं की एका रात्रीतून जर तुम्ही माझं मंदिर बांधलं तर ही गोष्ट मला फार जास्त आवडेल. आणि पाचही पांडवांनी मिळून अख्ख्या रात्रीतून सर्व मंदिर तयार केलं आणि तेच मंदिर म्हणजे आज कार्ला डोंगरावरती असणारं श्री एकविरा मातेचं मंदिर. म्हणजेच ही रेणुका माता त्या कार्ला डोंगरामध्ये एकविरा नावाने प्रसिद्ध आहे. रेणुका आणि एकविरा ह्या दोनही देवता एकच.
या रेणुका मातेच्याच बाजूला त्या ठिकाणी कार्ला डोंगराचे संरक्षण करती म्हणून सुद्धा जोगाई माता म्हणजेच जोगेश्वरी बसलेली आहे. आणि ह्या कार्ला डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये मंदिरामध्ये त्या ठिकाणी भैरव हा त्या ठिकाणी संपूर्ण कार्ला डोंगराचा रक्षण करता कोतवाल म्हणून बसलेला आहे. जशी परिस्थिती माहूरगडावरती तशीच परिस्थिती कार्ला डोंगरावरती सुद्धा आहे. परंतु फरक एवढा की काळाच्या अपभ्रंशामध्ये रेणुका मातेचा रक्षण करता असणारा कालभैरव, कोतवाल असणारा भैरव याला त्या ठिकाणी भावाचं स्वरूप देण्यात आलं की एकविरेचा तो भाऊ आहे, म्हणजेच रेणुका मातेचा तो भाऊ आहे. आता असं म्हणतात की ज्यांना त्या ठिकाणी एकविरा देवी, कालभैरव आणि जोगेश्वरी या तिघांचं वेगवेगळं दर्शन प्राप्त करता सहज शक्य नव्हतं, कारण जुन्या काळामध्ये कोकण प्रांत हा त्या ठिकाणी अतिशय अडगळीचा मानला जायचा. आजही कोकणामधील गर्द झाडी, वाहणारे झरे, त्या ठिकाणी असणाऱ्या पशु पक्ष्यांचा मुक्त वावर या सर्व कारणामुळे कोकणच्या भागामध्ये पर्यटन करणं हे हवं तेवढं सोपं नव्हतं. मग ज्या जुन्या काळामध्ये असं म्हटलं जातं की रेणुका माता म्हणजेच एकविरा, त्या ठिकाणी असणारी जोगेश्वरी आणि असणारा भैरव या तिघांचंही एकत्रित दर्शन प्राप्त व्हावं यासाठी एकविरा मातेने त्या ठिकाणी भैरवाला आणि जोगेश्वरीला आज्ञा दिली की तुम्ही दोघांनी तुमचं एकत्रित स्वरूप प्रदर्शित करावं, जेणेकरून भक्ताला एकाच ठिकाणी आपल्या तिघांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. आणि श्री एकविरा मातेच्या म्हणजेच रेणुकेच्या त्या ठिकाणी आदेशावरून जोगेश्वरीने आणि भैरवानी जे दोघांचं एकत्रित स्वरूप केलं तेच म्हणजे भैरी भवानी. आता ही थिअरी मनाला पटण्याजोगी सुद्धा आहे, परंतु मी यामध्ये काही गोष्टी ॲडिशनल तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, जोगेश्वरी आणि भैरव ही थिअरी तर समजून घेतली, परंतु मुळामध्ये भवानी हा शब्द जोगेश्वरीला लागू होत नाही. भवानी या शब्दाचा अर्थ काय होतो? भव म्हणजे साक्षात शंकर, आणि म्हणजे जी त्याच्यासोबत सामावलेली आहे, भवाच्या शरीरामध्ये जी पूर्णपणे सामावलेली आहे अशी भवाची स्वामिनी, शिवाची स्वामिनी म्हणजे भवानी. मग तिला भवानी म्हणा, तिला शिवानी म्हणा, शिवाची स्वामिनी शिवानी, भवाची स्वामिनी भवानी, भवासोबत असणारी ती भवानी. आपले जे कर्पूर आरती आहे, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि, म्हणजे ह्या भवस्वरूपी शंकराला भवानी सहित मी नमस्कार करतो, असे आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये जिची रचना आढळते. अशी भवानी म्हणजे जोगेश्वरी हे काही मनाला पटणारं नाही किंवा मनाला पटत नव्हतं. मी यामध्ये सखोल अभ्यास केला आणि ध्यानावस्थेमध्ये बसून सुद्धा काही व्हायब्रेशन प्राप्त केले. ते व्हायब्रेशन असे मिळाले की रुद्रयामल या तंत्रामध्ये आपल्याला भैरी भवानी म्हणजे काय याचा छडा लागू शकतो. रुद्रयामलामध्ये एक अतिशय सुप्रसिद्ध असं तंत्र आहे आणि एक त्या ठिकाणी असणारं स्तोत्र आहे. त्या स्तोत्राचं नाव आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र. या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये आपल्याला अनेक देवींची अनेक बीज आढळतात, त्यांची नामं आढळतात. यापैकी एक शब्द आहे भद्री भवानी ते नमो नमः. म्हणजे काय? हा जो शब्द आहे भद्री भवानी ते नमो नमः म्हणजे भद्री भवानीला मी नमस्कार करतो किंवा करते. आता ही भद्री भवानी म्हणजे कोण? ही भद्री भवानी म्हणजेच आपल्या भैरी भवानीचं खरं स्वरूप आहे. भद्री या शब्दाचाच पुढे अपभ्रंश झाला आणि भद्री या शब्दापासून भैरी हा शब्द उत्पन्न झाला. जसं मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी श्री तुळजाभवानी माता, तुळजाभवानीचं खरं नाव त्या ठिकाणी त्वरिता शक्ती, परंतु त्वरिता शब्दाचा अपभ्रंश काळाच्या ओघामध्ये तुळजा झाला. त्याच पद्धतीनुसार या ठिकाणी भद्री शब्दाचा अपभ्रंश कोकणी भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये भैरी असा झाला. आणि बघा ना, भद्री भवानी म्हणजे काय हेही आपण समजावून घेतलं पाहिजे. भद्र म्हणजे अतिशय सुमंगल असं, व्यवस्थित असं, सुंदर असं, शुभलक्षणी असं, सुयोग्य सुमंगल शुभलक्षणी याला त्या ठिकाणी भद्र म्हटलं जातं. भद्रकाली म्हणजे अतिशय सुमंगल आणि चांगलं करणारी काली म्हणजे भद्रकाली. तसंच भद्री भवानी म्हणजे अतिशय सुमंगल, पावन आणि भक्तांचं कल्याण करणारी भवानी म्हणजेच माता पार्वती म्हणजेच आदिशक्ती. आता बघा, त्या ठिकाणी भद्री भवानी हा शब्द जो आहे तो आपल्या तुळजाभवानी मातेलाही लागू पडेल, कारण तीही सुमंगल आहे. उलट जी जी जगदंबा मायाळू स्वरूप आहे, सुमंगल आहे, भक्तांचं कल्याण करणारी आहे, अशा प्रत्येक देवीलाच आपण भद्री शब्द लावू शकतो, कारण भद्रीचा अर्थ सुमंगल, योग्य, करारी असा होतो. आता बघा,
जी ही आपली भैरी भवानी आहे, हिच्यामध्ये आणि तुळजा भवानीमध्ये एकोपा आहे की साम्य आहे की भेद आहे, हेही समजावून घेऊया. बघा, तुळजा भवानी माता ही त्या ठिकाणी अनुभूती नावाच्या एका सतीच्या अब्रूच्या रक्षणासाठी पृथ्वीवरती प्रगट झाली. ती महासरस्वतीचा अवतार असून पार्वती स्वरूप आहे. आता महासरस्वतीचा अवतार सुद्धा आहे, पार्वती स्वरूपा सुद्धा आहे. या दोनही गोष्टी एकत्र शक्य कशा, हे फार मोठं रहस्य आहे, जे मी कधीतरी व्हिडिओद्वारे स्पष्ट करेल. सध्या आपण टॉपिकवरती बोलत आहोत. आता त्या ठिकाणी सती अनुभूतीच्या अब्रूच्या रक्षणासाठी ज्या तुळजा भवानीने अवतार घेतला, ती विशिष्ट उद्देश घेऊन प्रगट झालेली आहे. तो उद्देश म्हणजे अनुभूतीचं रक्षण करणे, त्यासोबतच कर्दम कुलाचं रक्षण करणे. कारण अनुभूती जी होती, ह्या अनुभूतीचा त्या ठिकाणी कर्दम ऋषी हा पती होता. कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती, हिच्या पोटामध्ये त्यावेळेला बाळ होतं, ती गर्भार होती आणि अशा अवस्थेमध्ये कुकुर दैत्याने तिची अब्रू लुटण्याचा, तिचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा वध करण्यासाठी जी प्रकट झाली, जी त्वरित धावून आली, ती त्वरिता शक्ती तुळजाभवानी. या तुळजाभवाने कुकुरासुराचा वध केला, अनुभूतीच्या शिलाचं अब्रूचं रक्षण केलं, तिच्या पोटामध्ये असणाऱ्या गर्भाचंही रक्षण केलं, म्हणजेच कर्दम कुलाचं रक्षण केलं. म्हणून श्री तुळजाभवानी माता ही कर्दम कुल रक्षिणी आहे. आता कर्दम कुलाचा विस्तार पुढे कदम ह्या कुळामध्ये झाला. आजही तुळजापूरमध्ये कदम हेच पुजारी आपल्याला आढळतात. म्हणजे ते 96 कोळी मराठा यांचं रक्षण करणारी देवता म्हणूनच त्या ठिकाणी तुळजाभवानी प्रसिद्ध आहे. कारण तिने अनुभूतीच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या कर्दम कुळाचं म्हणजेच कदम कुळाचं म्हणजे 96 कोळी मराठ्यांचं रक्षण केलं, असा त्या ठिकाणचा अर्थ होईल. आता ही त्या ठिकाणी असणारी तुळजाभवानी ही एक विशिष्ट मनामधला संकल्प घेऊन प्रगट झालेली देवता आहे. आणि या ठिकाणी असणारी भैरी भवानी ही कुठल्याही प्रकारचा संकल्प न घेता फक्त भक्तांचं कल्याण करण्यासाठी निर्माण झालेली देवता आहे. दोघीमधला फरक तो असा की तुळजाभवानी ही त्या ठिकाणी क्षत्रिय कुलवंतस म्हणजे क्षत्रियांना अतिशय सुख समाधान देणारी आहे, तर त्या ठिकाणी भैरी भवानी ही 18 पगड जातींना सुख संपन्न वैभव देणारी आहे. याचा अर्थ असा नव्हे की तुळजाभवानी बाकीच्यांना सुख देत नाही. दोघींमधला फरक हा तुळजाभवानीचा अवतार विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रगट झालेला आहे, तर भैरी भवानी ही संपूर्ण कोकणवासियांचं कल्याण करण्यासाठी उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे तुळजाभवानी आणि भैरी भवानी ह्या दोनही देवता म्हणायला एकही आहे, म्हणायला वेगळ्या सुद्धा आहे. कारण भवानी या शब्दापासून त्या दोन्ही पार्वती स्वरूप दर्शवतात म्हणून त्या एक आहे, तर अवताराचे उद्देश वेगवेगळे होते म्हणून त्या विलग सुद्धा आहे. हा दोघींमधला साम्य आणि भेद आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर आपण कुठलीही थिअरी माना, सुरुवातीला मी सांगितलेली भैरव आणि जोगेश्वरीची थिअरी माना आणि त्यांचा रेणुकेचा एकविरीचा संबंध माना, किंवा या ठिकाणी मी जे रुद्रयामलातील उदाहरण दिलं की ती भद्री भवानी आहे, तर ही भद्री भवानीचं तुम्ही त्या ठिकाणची थिअरी माना, कुठलीही थिअरी माना, परंतु भैरी भवानी ही अतिशय जागृत देवस्थान आहे, जी कोकणवासियांची कुलस्वामिनी आहे, त्यांच्या पाठीशी उभी राहते, सर्वांचं कल्याण करते, अमंगळाचा नाश करते, अशी अष्टभुजा स्वरूप आहे. याबद्दल काहीच कोणाला संशय नाही, डाऊट नाही, आणि ती भक्तांचं कल्याण करते याबद्दल नवल सुद्धा नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता काही म्हातारे कोतारे व्यक्ती आणि काही भांडकुळं ही आपलीच ही माहिती चोरून स्वतःचे चॅनल पळवतील, कारण त्यांचं मोटिवेशन हे नेमकं आपली माहिती चोरून स्वतःचं चॅनल पळवणं याकडेच अधिक असतं. अशा सर्वांपासून सावध राहा, कारण ही माहिती इतिहासामध्ये पहिल्यांदा फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.